हॅलो गाईज. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो खास आपला लॉ शिकणाऱ्या मित्रमैत्रिणींसाठी अशा गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्ही म्हणाल की प्रीती यार तुझं अगदी बरोबर आहे. पहिली गोष्ट, एखादं 50 पानाचं जजमेंट असतं किंवा एखादी केस लॉ असते किंवा एखादा सब्जेक्ट आपण वाचायला घेतो त्याचं आपल्याला काही लक्षात राहत नाही, पण एखादी 2 वर्षापूर्वी बघितलेली मूवीचा डायलॉग असेल, त्या मूवीमध्ये कोणता हिरो असेल हे आपल्या लक्षात राहतं. देन सेकंड गोष्ट, आपण एखाद्या फॅमिली फंक्शनमध्ये जातो, लोकांना माहीत झालेलं असतं या मुलीने लॉ केला, या मुलाने लॉ केला आहे. तिथे आपल्याला विचारत नाहीत की बाबा तुझी तब्येत कशी आहे, कॉलेज कसं चालू आहे, ते हे विचारतात की ऐक ना असं एक शेती आहे, त्या शेतीची डिस्प्यूट चालू आहे किंवा आम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे, मग काय काय डॉक्युमेंट्स लागतील, हे सगळे प्रश्न त्यांचे असतात. त्यांना कोण सांगेल की भाई मी आता सेकंड इयरला आहे, मला काहीही नाही आयडिया याची. देन थर्ड थिंग, एखाद्या सब्जेक्टमधलं काही लक्षात राहू नाही तर नाही राहू, परंतु त्या सब्जेक्टमधला एखादा शब्द खूप चांगला लक्षात राहतो. जसं मला टॉर्ट लॉ मधला वॉलंटी नॉट फिट इंजुरी, वॉलंटी नॉट फिट इंजुरी इतका लक्षात बसलाय की किती केल्यात तो वर्ड मी कधी विसरत नाही. बाकी त्या सब्जेक्टमधलं काही लक्षात नाही, पण वॉलंटी नॉट फिट इंजुरी मी कधीच विसरत नाही. सो तुमच्यासोबत पण असं झालंय का, तर नक्की मला कमेंट करून सांगा.